मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला। माजी मंत्री विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खडे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी भव्य ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले। या कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत बेळंकी येथील लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांनी आमदार डॉ. सुरेशभाऊ खडे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे भाजप नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांची डॉ. सुरेशभाऊ खडे यांच्याविषयी बोलण्याची लायकी नाही, मोहन वनखंडे यांच्या सांगण्यावरून ते राजकारण करत असल्याचा आरोप करत यामागे मोहन वनखंडे यांचा हात असल्याचा आरोप केला होता। याबाबत मालगावचे माजी सरपंच शिवसेना नेते तुषार खांडेकर यांनी भाजपा नेते महेशकुमार कांबळे यांच्यावर टीका केली आहे। महेशकुमार कांबळे यांनी प्रथम बौद्ध समाजाकडे लक्ष द्यावे। आमदार डॉ. सुरेशभाऊ खडे यांचे बौद्ध समाजाकडे दुर्लक्ष झाले आहे। आमदारांनी बौद्ध समाजाला अद्याप न्याय दिला नाही, त्यामुळे मोहन वनखंडे सरांच्या विषयी बोलताना महेशकुमार कांबळे यांनी विचार करून बोलावे, अशी टीका पत्रकार परिषदेत केली। नेते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शिवसेनेचे प्रमुख आदरणीय मोहन वनखंडे सर यांच्यावरती महेशकुमार कांबळे यांनी जी बेळंकीच्या विषयासंदर्भात जी टीका केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने टीका केलेली आहे। जे काल त्यांनी म्हटलं की बेळंकीमध्ये 30 बेडचं आरोग्य दवाखाना हा मंजूर झाला आणि या आमदारांनी मंजूर केलं। कोण मंजूर केलं, काय मंजूर केलं याच्याशी आमच्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना पडलेलं नाही, परंतु त्या गावच्या स्थानिक नेत्या भाजपच्या सरपंच आहेत आमच्या डॉ. सारिका शिंदे मॅडम यांच्याबद्दल त्यांनी काल वक्तव्य केलं की त्यांचं प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं नाव त्यांच्या त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही। प्रामुख्यानं मला असं म्हणायचं आहे की मिरजमध्ये एखादा शासकीय दवाखाना असेल किंवा इमारत असेल तर शासनाच्या योजनेतून उभा केलं आणि त्या कार्यक्रमपत्रामध्ये विद्यमान आमदाराचं नाव नसेल तर त्यांना चालेल का? माझा थेट त्यांना प्रश्न आहे। तसं डॉ. महेशकुमार कांबळे यांनी त्या मॅडमांच्या बोलण्याच्या पाठीमागं आमचे वनखंडे सर यांचा हात आहे असं त्यांनी आमच्या सरांच्यावरती आरोप केला। त्यांना माझं आव्हान आहे की त्याने स्पष्ट करून दाखवावं की वनखंडे सरांनी सांगितल्यानंतर त्या सरपंचांनी असं बोललेलं आहे। म्हणजे एक म्हण आहे की करून गेलं गाव आणि टिंबाटिंबाचं नाव, म्हणजे काही जरी केलं तरी वनखंडे सरांनी केलं। उद्या मिरजेच्या आमदारांना मंत्रिपद मिळालं तर वनखंडे सरांनी केलं असं म्हणावं, असं पण मी डॉक्टरांना विनंती करतो। डॉक्टरांच्यावरती जे आमची बेडकची कमान झाली, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कमान आम्ही उभी करण्यासाठी त्या गावासाठी संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना डॉ. महेशकुमार कांबळे होते, आमचे देंडे साहेब होते एरंडोलीचे, सलगरचे आमचे कांबळे साहेब होते, एरंडोलीचे आमचे सरपंच देंडे साहेब सचिन कांबळे साहेब होते, सर्वजण आम्ही एकत्र येऊन ती कमान उभी करण्यासाठी प्रयत्न केला होता। परंतु त्या कमानीचा रोष डॉ. महेश कांबळे यांच्यावरती आमदारांनी धरला आणि त्यांच्यावरती 376 सारखे खोटे गुन्हे त्यामध्ये त्यांना अडकवलं। त्या गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराला सुद्धा त्यांना येऊ दिलं नाही। त्यावेळेला त्यांचा बाप वारला त्यावेळेला देखील त्यांना येऊ दिलं नाही आणि अशा आमदाराला ते आता सध्या स्वतःचे बाप म्हणत नाही। हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। महेश कांबळेंना माझी विनंती आहे की त्यांनी लक्ष द्यावं बौद्ध समाजाकडे। या आमदाराचं प्रामुख्यानं दुर्लक्ष आहे, कारण मालगावसारख्या या मोठ्या गावामध्ये त्यांचा एक कार्यकर्ता होता, दक्षती समिती सदस्य आमचे मोठे बंधू विश्वास खांडेकर यांना उमेदवारी दिली नाही भाजपनं, उमेदवारी दिली दुसऱ्याला, नवीन आला नौका उमेदवार त्याला उमेदवारी दिली। परंतु विश्वास बापूसारख्या 10 वर्ष भाजपमध्ये एकनिष्ठ असताना बौद्ध समाजाचा कार्यकर्ता त्याला उमेदवारी दिली नाही, कारण त्यांचं प्रामुख्यानं बौद्ध समाजावरती त्यांचं रोष दिसून येतं। म्हणून मी माझं म्हणणं आहे की डॉक्टरसारख्या कार्यकर्त्याला असं काहीतरी पुढं बोलून चांगलं काहीतरी त्याच्याकडून वधवून घेण्यापेक्षा त्याला कुठेतरी एखाद्या चांगल्या विभागावरती किंवा DPDCमध्ये किंवा नगरसेवक स्वीकृत नगरसेवक पद देऊन चांगलं कार्य करावं आमदारांनी। असं काहीतरी उचापती करायला डॉक्टरांना भाग पाडू नये, बंद करावं, कारण आमच्या नेत्यांनी कोणालाही कोणत्याही पद्धतीचं कोणाला शिकवणं आणि सांगणं याच्या पलीकडं जाऊन काम करणारी शिवसेना ही आमची काम करत असते। इथून पुढं सरांच्यावरती टीका करत असताना महेशकुमार कांबळे यांना माझी विनंती आहे, कारण विचार करून आपण बोलावं। कारण काही बाजारात म्हणे की बोलणारे जे एरंड्या खपतात न बोलणारे शेंगदाणे पण खपत नाहीत, तर एरंड्या आपण खपवत बसलात
ते आता खपणार नाहीत. शेंगदाणे आमचे न बोलता आपले इकले जाणार आहेत. त्यामुळं आपण विचार करत असताना, सरांच्यावर टीका करत असताना आपण विचार करून बोलावं. आणि इथून पुढं आंबेडकरी समाजामध्ये काम करत असताना आमची सर्व संघटना आहे, आमची संघटना चांगल्या कामाला पाठिंबा देत असते. अशा प्रकारच्या काही टीका करायचं आणि मोठं व्हायचं याच्या पाठीमागं आमची संघटना राहत नाही. इथून पुढं भविष्य काळामध्ये वनखंडे सरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, वनखंडे सर आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रमुख असतील, सागरदादा वनखंडे आमचे युवा नेते असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे बौद्ध समाजातील युवक भरपूर प्रमाणात या ठिकाणी प्रवेश करतील आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वजण काम करतील. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.